नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीस 2021 मध्ये माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शासनाकडून 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या निधीचा खर्च पंचतत्वावर आधारित नियमांचे पालन करून व पर्यावरण विभागाच्या परवानगीने करणे बंधनकारक असताना विद्यमान सरपंच सौ सुनीता नितीन खेतमाळस, सरपंचचे पती व ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळस तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नियमबाह्य व्यवहार केला असल्याचा पुराव्यासहित दिलेले आहे व ग्रामपंचायतच्या कॅशबुक नोंदीनुसार 25 ऑक्टोबर 2022 रोजी सरपंचांचा भाचा आकाश वाघ यांच्या नावावर 10 लाख रुपये वर्ग करण्यात आले. आकाश वाघ हा शासकीय नोकरदार असून त्याला कोणत्याही कामाचे टेंडर दिले नसतानाही ही रक्कम खात्यावर कसं काय जमा करण्यात आली? या अपहरणाप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात गुलाब काका तनपुरे, अमृत लिगडे, चंद्रकांत कुर्डे, पंढरीनाथ गोरे, अमोल माने, सागर पवळ, सलीम आतार, सुनील गायकवाड, बबन दळवी, आनंद त्र्यंबके, ईश्वर माने, अशोक माने, अनिल माने, वसंत जाधव, अभिमान जाधव, सुरेश माने, मोहन भालेराव, प्रकाश सकट, मोहित सकट, अमोल सकट, राम रणदिवे, दिनेश पवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मी डॉक्टर पंढरीनाथ विठ्ठल गोरे, राहणार मिरजगाव ग्रामपंचायतचा मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. 2021 ला नवीन बॉडी स्थापन झाली. बॉडी स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिली मीटिंग झाली, सरपंच उपसरपंच निवड झाली. निवड झाल्यानंतर पहिल्याच मीटिंग झाल्यानंतर दुसऱ्या मीटिंगमध्ये सरपंच आणि उपसरपंचांनी आमचे त्या ठिकाणी 4 ठराव झाले. 4 ठराव झाल्यानंतर प्रोसिडिंग क्लोज केलं. प्रोसिडिंग क्लोज करून सरपंच उपसरपंच सैनी ग्रामसेवक सैनी बंद केलं आणि त्यानंतर काही दिवसांनी ते प्रोसिडिंग फाडून त्या ठिकाणी 4च्या ऐवजी 6 ठराव केले आणि 6 ठराव घालताना त्याच्यामध्ये मागील देणं दाखवलं. मागील देणं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नसताना देखील त्याच्यामध्ये देणं दाखवलं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. आम्ही त्या ठिकाणी मासिक मीटिंगमध्ये 15 वित्त आयोग असन, माझी वसुंधरा असन याचे अनेक वेळा आम्ही विषय घेतले. 15 वित्त आयोगाचा कुठल्या प्रकारचा हिशोब प्रोसिडिंगमध्ये येत नाही, मीटिंगमध्ये होत नाही. माझी वसुंधरा देखील विषय कुठल्या मीटिंगमध्ये होत नाही, प्रोसिडिंगवरती येत नाही. सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं मिळून त्या ठिकाणी त्यांच्या मनानेच कामं ठरवतात, कामं घेतात. आम्ही वारंवार मीटिंगमध्ये पाठपुरावा केला परंतु त्याची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही त्याची तक्रार पंचायत समिती लेवलला BDOकडे केली. BDO साहेबांनी देखील त्याची कुठली दखल नाही घेता मग आम्ही CO साहेबांकडे तक्रार केली. CO साहेबांनी देखील कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना देखील या सर्व पुरावे दिले. पुरावे दिल्यानंतर देखील आमची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी सर्व ग्रामस्थासह सर्व सदस्यासह या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर ही आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण बसलो आहोत. या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक जो मनमानी कारभार चाललाय तो कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे आणि झालेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असं झालं की 2021 मध्ये आम्हाला माझी वसुंधरामध्ये 1 कोटीचं बक्षीस मिळालं. त्या 22 मध्ये 75 लाखाचं बक्षीस मिळालं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विषय मीटिंगमध्ये नाही, DPR नाही, काय नाही, डायरेक्ट बिलं काढून घेतले, आपल्या नातेवाईकांची नावं बिलं काढून घेतले, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांची नावं देखील बिलं काढून घेतले. अशा प्रकारे जो भ्रष्टाचार झाला, या माझी वसुंधराचा नियम असा आहे की त्याच्यामध्ये पर्यावरण विभागाची परमिशन घ्यायची असती. ती कुठल्या प्रकारची परमिशन घेतलेली नाही. महानगरपालिकेच्या टेक्निकल सँक्शन नाही, कुठल्या प्रकारचं मंजुरी नसताना मनमानी कुठल्या प्रकारचं काम न करता फील्डवरती काम कुठलंच नाही परंतु कागदावरती कागदी घोडे नाचून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी बिल काढण्याचं काम केले आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व सदस्य आणि ग्रामस्थ कलेक्टर ऑफिस समोर न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालूच ठेवू आणि इथं जर न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू, रस्ता रोको करू ही या ठिकाणी आपल्या समोर ग्वाही देतो. आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नाही झाली, गुन्हे दाखल नाही झाले, तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल. मिरजगाव ग्रामपंचायतमध्ये माझी वसुंधराचं 1 कोटी रुपयाचं बक्षीस 2021 साली मिळालेलं होतं. ह्या मिळालेल्या बक्षिसानंतर याच्यावरती सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून त्यांच्या नातेवाईकावरती
2022ला त्यांच्या सख्या भाच्याच्या खात्यावरती 10 लाख रुपये त्यांनी टाकून त्याचा पण भ्रष्टाचार केलेला आहे। खरं तर माझी वसुंधरा याच्यातले पैसे सगळं काम जे आहे ते नियमात केलं पाहिजे। जल, वायू, पृथ्वी, अग्नी ह्या नियमातीच काम होतं, परंतु यांनी असं सरपंचाच्या नात्यावरती पैसे टाकता येत नाही तरी 10 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला टाकून त्याचा भ्रष्टाचार केलाय। आणखी असे बरेचसे पैसे त्यांनी अकाउंटवरती टाकून काढून घेण्यात आलेत। आमची मागणी अशीच आहे की हे जे भ्रष्टाचार केलेला आहे, सरपंच असतील विद्यमान, त्यांचे पती असतील, त्यांचा भाचा असेल आणि त्यावेळेचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांची ह्या सगळ्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।